येशुआ 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 तेरे पास येशुआ येशुआ आपले डोळे बंद असताना तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुमची भेट घेऊ इच्छिता. तो तुम्हाला या नाताळचा आनंद देऊ इच्छिता. येशू ख्रिस्त तुमची परिस्थिती बदलू इच्छिता. तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाणार आहात. सामर्थ्य तुमच्यावर असणार आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये तुम्हाला आपली साक्ष बनवून, आपले सेवक संदेष्टे बनवून तुम्हाला वापरेल. बिहू नका. आज आजार येशूच्या नावात निघून गेलेला आहे. मरणाचं भय निघून गेलेलं आहे. सेनाधीश परमेश्वरा, येशूच्या नावामध्ये आज मी प्रार्थना करत आहे. राजा येशू, ज्याने हे वचन ऐकलं, हे प्रभू येशू, त्यांच्यावर तू दया कर. त्यांचं शरीर हे तुझं मंदिर आहे प्रभू. हे शुद्ध आणि पवित्र राहण्यास तू त्यांना कृपा पुरव. राजा येशू, ज्यांना तू पवित्र आत्मा दिलेला आहेस, त्यांना आत्म्याच्या स्वाधीन राहण्यास सहाय्य कर. हे बापा येशू, मी प्रार्थना करतो, ज्या आजाराच्या भयामध्ये, मरणाच्या भयामध्ये आहेत, येशूच्या नावामध्ये आज तो आजार, ते पाप आणि व्यसन निघून जा. यावेळेला प्रत्येक प्रकारचं भय, भीती येशूच्या नावात निघून जा. सैतानाने आखलेल्या दुष्ट योजना, नाजुरी येशूच्या नावात आज मी रद्द करत आहे. परमेश्वराने तुमच्यावरच सैतानाचं जो आज काढून टाकलेला आहे. दया प्रभू येशू, हे तुझे लोक आहेत प्रभू. यांना तो परमेश्वरा तू राखून ठेवलेला आहेस. त्यांना तुझ्या गौरवासाठी प्रभू सुरक्षित ठेव. दया प्रभू येशू, पास्टर दिनकर साळुंके पास्टर, इथं जमलेले सर्व मंडळी, सर्व तुझे सेवक वर्ग, यांच्याबद्दल मी तुझा आभार मानितो. ज्या लेकराने आराधना केली, ज्यांनी परमेश्वर स्तुती स्तवनाद्वारे, नृत्याद्वारे तुझा महिमा केला, त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू. या शहरात असणाऱ्या सर्व मंडळी आशीर्वादित असू देत. तुझ्या नामाचं गौरव होऊ दे. या शहरामध्ये असणारे अधिकारी असतील, राजकीय सामाजिक अधिकारी, यांच्यावर आशीर्वाद पाठव देवा. जे प्रशासन आहे त्यांना परमेश्वरा तू सहाय्य कर माशा देवा. देशावर, भारत देशावर आमचे आशीर्वाद पाठव. प्रत्येक व्यक्ती, कुटुंब प्रभू येशू तुझ्या कृपेने त्यांचं तारण होऊ दे. आज धन्यवाद देतो राजा येशू की तुझं वचन तू आम्हाकडे पाठवलं आणि तू आज आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस. सर्व मान, सन्मान, महिमा, गौरव तुला देऊन आभारासहित प्रार्थना येशूच्या नावात केली नाही पिता. आमेन, आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. पुन्हा एकवा मी सर्व सेवक वर्गांचं, मंडळीतील सर्व बंधू बहिणींचं, लहान थोरांचं, पास्टर दिनकर साळुंके आणि दोन्ही जगताप पास्टरांचं आणि उपस्थित सेवकांचं देखील मनापासून आभार मानितो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.
आपल्या घरची व्यवस्था ठेवणारा आणि मग तुमची पण तो व्यवस्था करेल. आपल्या मुलांना भीड मर्यादित शिक्षण देणारा तुम्हाला पण तो देईल. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त हा देहानं का प्रकट झाला? इब्री लोकांच्या पत्रात लिहिलेलं आहे, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती त्या अर्थी तोही रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा सैतान याला आपल्या मरणाने नाहीस करावं. इब्री लोकांच्या पत्रात 2 अध्याय 14 वचन वाचा. येशू ख्रिस्त शरीरानं का जगात आला हे तुम्हाला सत्य आज मी सांगत आहे. ज्या अर्थी मुले म्हणजे तुम्ही आणि मी एकाच रक्त मांसाची होतो त्या अर्थी तोही येशू ख्रिस्त आमच्यासारखा रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपणा करणारा सैतान यांना आपल्या मरणानं नाहीस करावं. आणि जे आयुष्यभर दासपणानं बांधलेले आहेत त्यांना मोकळं करण्यासाठी येशू ख्रिस्तानं मानवी स्वरूप धारण केलं. प्रेज द लॉर्ड. माझ्या बंधू, तू आणि मी रक्त आणि हाडामध्ये जन्मास आलेलो आहे. आज प्रत्येक पाप, प्रत्येक व्याधी, प्रत्येक शाप रक्तामध्ये आणि मनुष्याच्या हाडामध्ये आहेत. हॅलो, म्हणून परमेश्वरानं येशू ख्रिस्ताचा जन्म हा मानवी शरीरासारखं शरीर धारण करून तो आला. कारण का? आमच्यावर 2 गोष्टीची सत्ता चालू होती. एक, काही लोक पापामुळे नाशाकडे चाललेले होते. हॅलो. आणि दुसरी गोष्ट आज आम्हाला पाहायला मिळतं की लोक मरणाच्या भयानं बांधलेले आहेत. आज तुम्हापैकी काही लोक असतील की ज्यांना वाटत असेल मरणाची भीती, आजाराची भीती, सैतानाची भीती. आज येशू तुम्हाला म्हणत आहे, भिवू नकोस, मी तुला आज मुक्ती देण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, जे मरणाच्या भयानं बांधलेले आहेत त्यांना सोडवायसाठी येशू ख्रिस्त देहाने प्रकट झाला. म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये 8व्या अध्यायात लिहिलेलं आहे, पापाचा मोड रद्द करण्यासाठी. पाप कुठं होतं? शरीरामध्ये होतं. पापाचं वेतन मरण, परंतु देवाचं कृपादान येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहिला मुद्दा हा लक्षात घ्या, येशू शरीरानं म्हणजे देहानं का प्रकट झाला? कारण आम्ही शरीरामध्ये होतो, आम्ही शापामध्ये होतो, आम्ही पापामध्ये आणि या जगिक गोष्टीमध्ये होतो. हॅलो. सैतानानं आमच्यावर सत्ता चालवली होती, मरणाची, पापाची सत्ता, आणि आम्ही नाशाकडे जाणार होतो. म्हणून तुम्हाला आणि मला त्या पापाच्या सत्तेतून, मरणाच्या सत्तेतून, सैतानाच्या सत्तेतून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्तानं काय केलं? आपलं शरीर, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तो पापी नसताना त्यानं पापी देह आमच्यासाठी धारण केला. त्याचं, आमचं पाप त्याच्यावर लादलं वधस्तंभावरती. म्हणून शास्त्र सांगतं, त्याला बसलेल्या मारांच्या वळानं आम्ही व्याधीमुक्त झालेलो आहोत. बायबल सांगतो, जो झाडावर म्हणजे वधस्तंभावर टांगलेला आहे तो शापित आहे. आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की येशू ख्रिस्तानं तुमचं आणि माझं शाप, तुमचं आणि माझं शरीरातले आजार आणि पाप वधस्तंभावर घेतलेले आहेत, आणि म्हणून आपलं शरीर त्यानं वधस्तंभावर दिलं. हॅलो. आता तुम्हाला कोणत्याही पक्षाचं, प्राण्याचं शरीर किंवा रक्त सांडण्याची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुमचं शरीर त्याच्या हातामध्ये तुम्ही समर्पण करा. तुमचं शरीर. म्हणून पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये 12व्या अध्याय म्हणतो, माझ्या प्रिय बंधूंनो, देवाच्या करुणामुळे तुम्हाला मी विनवतो की तुमचं शरीर जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची उत्तम आणि ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्हाला समजावं. हॅलो. काही लोक म्हणतात, माझं शरीर मेल्यावर माझे डोळे द्या. ज्या डोळ्यानं कधी प्रेमच केलं नाही हो देवावर, पण घरातल्यांच्यावर, मेल्यावर ते डोळे घेऊन काय कामाचे? माझं शरीर मेडिकल कॉलेजला द्या. अरे ते शरीर समर्पण झालं नाही, ते शरीर घेऊन काय उपयोग? काळजीपूर्वक काय ग, पाऊल रोमकराच्या मंडळीला काय म्हणतो, तुम्ही आणि मी जिवंत असतानाच तुमचं शरीर जिवंत, पवित्र आणि देवाला प्रिय असं समर्पण करा. आज तरुणांनो, जर तुम्हाला पवित्रता पाहिजे असेल, तारण आणि जीवनाचा अनुभव याचा असेल, तर जिवंत असतानाच, जर तुम्हाला व्यसनातून आणि नशातून आणि नाशातून
मुक्ती हवी असेल तर आज म्हणा, येशू माझं शरीर हे जिवंत असताना मी तुला समर्पित करतो. या शरीरातला व्याधी, या शरीरातलं पाप शाप काढून टाक, क्षमा मागा. 28 वर्षापूर्वी मी प्रभूला शरण गेलो. पापाच्या आणि व्यसनाच्या मी अधीन होतो. पुष्कळ पैसा होता, पुण्यात मी सर्व्हिसला होतो. बॅग पैशानं भरलेली असायची. परदेशात जावं, पैसा कमवावा अशी इच्छा होती. परंतु माझा पैसा, माझा पासपोर्ट घेऊन एक एजंट पळून गेला. फ्रस्ट्रेशन आलं. 8-8 तास खुर्चीत बसायचं, पैसा सगळं गेलं. दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने मला माझ्या सर्व भयापासून सोडवलं. आज देवाचं वचन माझ्या बहिणी तुझ्याकडे येत आहे. येशू ख्रिस्त तुला भयातून सोडवण्यास, मरणाच्या भयातून सोडवण्यास, आजाराच्या भयातून सोडवण्यास, गरिबीच्या भयातून, कौटुंबिक काळजीतून सोडवण्यास येशू मानवी देहाने प्रकट झालेला देव आहे. प्रेज द लॉर्ड. आजच्या रात्री, आजच्या या वेळी येशूला आपलं शरीर समर्पण करा. प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या शरीरावर तुझा ताबा असू दे. मी या डोळ्यानं पाप करणार नाही, मी हातानं व्यसन करणार नाही, माझी पावलं जगात जाणार नाहीत. आजच समर्पण करा. आजच प्रसाद दिवस आहे, आजच ख्रिस्त जन्मोत्सव आहे. येशू गाईच्या गोट्यात जन्माला आला. तिथं घाण होती, अंधार होता. पण आज तुमचा गोटा कसा आहे? तुमच्या अंतकरणात काय चालू आहे? बायबल सांगतं हृदय सर्वात कपटी आहे आणि असाध्य रोगाने ग्रासलेला आहे. आज तुमच्या हृदयाचा झाडा तो घेणार आहे. त्या अगोदर तुम्ही स्वतःचं परीक्षण करा आणि तुमच्या हृदयामध्ये जे कपट असेल, हृदयामध्ये हेवादावे असतील, नवऱ्याबद्दल, आई वडिलांबद्दल, मुलांबद्दल, पास्टरांबद्दल, एकमेकांबद्दल, क्षमा करा. बस झालं, बस झालं. तो लवकर येत आहे. तुमचा गोटा साफ करा. तुमच्या हृदयातला राग, क्रोध, हेवा दावे, मत्सर काढून टाका. येशूला म्हणा, येशू माझा गोटा साफ कर. आणि या वेळेला येशू ख्रिस्त तुमच्या हृदयाच्या गोट्यात, अंतकरणाच्या गोट्यात जन्मास येईल. जो माझ्या जीवनात आला, मी क्षमा मागितली, मी शरण गेलो आणि त्यानं मला क्षमा केली आणि शुद्ध झालो. 28 वर्षे, 29 वर्ष झालं कुठल्याही टपरी समोर, कुठल्याही सिनेमामध्ये, कुठल्याही चुकीच्या मित्रांकडे मी जात नाहीये. मी रुग्णसेवा करून प्रभूची सेवा केलेली आहे. एक चांगली पत्नी, 2 लेकरं मला दिली, मंडळी चांगली दिली आहेत, माझ्यासाठी प्रार्थना करणारी सियोन मिनिस्ट्रीत लोक आहेत. शौलाचा पाऊल माझं जीवन झालं प्रियानो. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे, येशू देहानं प्रगट यासाठी झाला की तुमच्या आणि माझ्या रक्तात जे पाप होतं आम्हाला मरणाकडे नेणारं, ते रद्द करण्यासाठी झाला. येशू आत्म्यानं नीतिमान ठरलं. येशू होय देवाचा पुत्र म्हणून जगात देहानं आला, परंतु दुसरी गोष्ट, तो शरीरानं दैहिक होता, हॅलो देहामध्ये होता. परंतु बायबलमध्ये मत्ती 4 तुम्ही वाचा, ज्या वेळेला त्यानं बाप्तिस्मा घेतला, बायबल सांगतं आकाश उघडलं आणि देवाची वाणी आली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचवर माझा जीव संतुष्ट आहे. जेव्हा मी पश्चाताप करतो, बाप्तिस्मा घेतो, तेव्हा मला तारण मिळतं, तेव्हा आमचा नवा जन्म होतो. एक शेतकरी मशागत केलेल्या जमिनीमध्ये पेरण्यासाठी त्या बियांना पाण्यात बुडवतो आणि मग पेरतो. मग जमिनीतले किडे त्याला लागत नाही, चांगल्या लोंब्या येतात. प्रेज द लॉर्ड. लग्नासाठी बाप्तिस्मा नको, कुठेतरी नोकरीसाठी बाप्तिस्मा नको. बाप्तिस्मा पश्चाताप करून करा, घ्या. बायबलमध्ये लिहिली आहे, त्या पाण्याचा नमुना म्हणजे बाप्तिस्मा म्हणजे देहाचा मळ दूर करणे नव्हे, तर देवाबरोबर नवीन जीवन जगण्याचा येशू बरोबर करार करणे आहे. प्रेज द लॉर्ड. करार करा येशू बरोबर की या 2025 मध्ये येशू माझं शरीर तुला मी समर्पित करतो, माझं तुझ्या कृपेने तारण कर, नवीन जीवन मी जगेन. हॅलो इकडे लक्ष द्या, नवीन जीवन जगेन. माझ्या प्रियानं, मी अनेकांना इंजेक्शन देतो, पण मी कधी इंजेक्शन घेत नाही. प्रेज द लॉर्ड. आज तुमची अवस्था काय आहे? समर्पण करा. माझ्या प्रियानो, जेव्हा तो नम्र झाला तेव्हा पवित्र आत्मा मिळाला. आधी नम्रता मग मान्यता. काही लोक नम्रच होत नाहीत. मी माझंच खरं, माझंच खरं, आणि मग परमेश्वर सांगितलं हा माझा पुत्र, याचा ऐका. पवित्र आत्मा प्राप्त झाला. आणि बायबलमध्ये त्याच अध्यायात पुढे लिहिलेलं आहे, आणि मग तो आत्म्याच्या सामर्थ्याने
यरुशलेमात माघारी आला. प्रेज द लॉर्ड. आत्म्याने नीतिमान ठरला म्हणजे काय? येशूने जे कार्य केलं, होय तो शरीरानं देहानं प्रगट झाला, पण कार्य मात्र आत्म्यानं केलं. प्रेज द लॉर्ड. आत्म्याच्या योग्य त्यानं भूत घालवलीत, आत्म्याच्या योग्य त्यानं रोगी बरे केले, आत्म्याच्या योग्य त्यानं मेलेल्याला उठवलं. आज तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्तानं, होय तुम्ही आता शरीरात आहात, पण पाऊल म्हणतो आता यापुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतोय. आणि मी 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 हे माझं माझं माझं. हॅलो, पाऊलापासून शिका. तो म्हणतो आता मी वधस्तंभाला खिळलेला आहे आणि माझ्या देहात हे जीवन आहे ते माझ्यावर प्रीती करणाऱ्या देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. पहिला बदल तेव्हा होतो जेव्हा तुमचं देहातलं पाप आणि शाप आणि मरण निघून जातं. तेव्हा देवाला आमच्याकडून अपेक्षा काय आहे की आम्ही येशू ख्रिस्तासारखं आत्म्यानं बलवान बनलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. फक्त पाप क्षमा रोगमुक्ती तारण झालं म्हणे नाही, तुमचा आत्मा मजबूत झाला पाहिजे. येशू आत्म्यानं मजबूत झाला आणि त्यानं लोकांना मुक्त केलं. हॅलो, विश्वासणारे लोक हो, पवित्र आत्म्यानं भरा. 120 लोकांच्यावर पवित्र आत्मा उतरून आला, ते सामर्थ्यानं भरले, त्यांच्या हातून कार्य झालं. आत्म्यानं येशूनं कार्य केलं, आत्म्यानं तो नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला. जन्मापासून ते स्वर्गारोहणापर्यंत देवदूतांनी त्याचा काही पिछा सोडला नाही. प्रेज द लॉर्ड. अहो, त्या मेंढपाळांना देखील देवदूताने सांगितलं, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. देवदूतांनी आपल्या तारणाऱ्याची बातमी, गोड बातमी, जीवनाची बातमी या जगाला कळवली. देवदूत त्यांनी कळवली. मरियेकडे आत देवदूत आला, तिला पण सांगितलं, तुला जो पुत्र होणार आहे ना, तो जगाला पापापासून तारेल. अजून काय सत्य तुम्हाला समजायला पाहिजे? थोमासारखं राहू नका. हे माझं एवढं काम व्हायला पाहिजे, ह्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला पाहिजे, मग पास्टर बघा मी काय काय करतो. आणि तो दिवस काही लोकांसाठी येत नाही. देवाला जर तर घालू नका. प्रभूकडे वळा, तो तुम्हाकडे वळेल. प्रभूच्या जवळ या, तो तुम्हा जवळ येईल. तुम्ही त्याला हाक मारा, तो तुम्ही त्याला धावा करा, तो तुमचा धावा ऐकेल. पण काही लोक कठीण होतात. नाही नाही, माझं हे काम झाल्याशिवाय मी येणारच नाही चर्चला, माझं हे एवढं माझं मिळाल्याशिवाय नाहीच बायबल वाचणार. अरे देहारी पलंगावरी आजार येतो बरं का. पलंग सोडा. 38 वर्ष दुखणे करला येशू म्हणाला, सोड ती बाज. त्यानं बाज टाकली आणि तो चालू लागला. आणि चालत घरी गेला नाही, मंडईत गेला. प्रेज द लॉर्ड. गेला म्हणून बरं झालं पास्टर अविनाश, बरोबर आहे, कारण तयाजवळ त्याचा आजार गेला. हॅलो, बायबल वाचा. पण तो मंडईत गेला सभासनात, त्यामुळे येशूनं पुन्हा त्याला गाठलं आणि एक गुज सांगितलं कानात, गुज, आता तू बरा झाला आहेस, इथून पुढं पाप करू नकोस. प्रेज द लॉर्ड. खरं वचन सत्य चर्चमध्ये आल्यावर समजतं. प्रेज द लॉर्ड. मीटिंगला आम्ही जातो, अनेक आजारातून लोक बरे होतात, चांगली गोष्ट आहे. परंतु चर्च ही ख्रिस्ताची मंडळी वधू कशासाठी ठेवलेली आहे? तिथं शिक्षण दिलं जातं. म्हणून प्रेषितांच्या अध्याय 2:42 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, प्रेषितांची मंडळी कशी होती? शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर होती. काही लोकांना शिक्षण नको, जरासा संदेश सांगा पालक साहेब, बास झालं. जराशी प्रार्थना करा, बास झालं. हॅलो, शिक्षण घ्या, फेलोशिप संगत करा, भाकर मोडणं, एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हा आणि प्रार्थनेत तत्पर राहा. प्रीचिंग, टीचिंग आणि मग हिलिंग आहे. आज काही लोकांना हिलिंग अगोदर पाहिजे, मग जरा जरा टीचिंग आणि जरा जरा प्रीचिंग. सेवा बदललेली आहे. शेवटची 5 मिनिटं घेतो, मी थांबतोय. येशू ख्रिस्त देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला. त्या देवदूतांनी जन्माची बातमी कळवली. त्याच देवदूतांनी येशू ख्रिस्ताची सेवा पण केली. सैतानानं त्रास दिल्यावर बायबल सांगतो तो सैतान निघून गेला आणि देवदूताने येऊन येशूची सेवा केली. येशू ख्रिस्ताच्या सेवेसाठी परमेश्वराने देवदूत ठेवले होते. आज परमेश्वराने तुमच्यासाठी देवदूत ठेवलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा ठेवलेला आहे.
सेवक संदेश ते ठेवलेला आहे. काय कमी आहे हो आम्हाला, पण त्याच्या घरात आम्ही कसं वर्तलं पाहिजे, कसं वर्तलं पाहिजे. कसं पण नाही, मंडळीमध्ये कसं पण बोलून वागून चालत नाही, कसा पण डान्स करून चालत नाही. मंडळीमध्ये जग यायला लागलंय, असं नाही मला तर चालत नाही. पतंग उडवल्यासारखं नाचायचं, पतंग बाहेर उडव ना. इथं प्रभूनं तू उडला होतास, तुला इथं आणून स्थिर केलाय. प्रेज द लॉर्ड. आयुष्यातून डायरेक्ट तुला इथं आणलंय. प्रेज द लॉर्ड. धरून राहा प्रभूला. मंडळीमध्ये 11-12 काही नसावं, शिस्तबद्ध पाहिजे. आत्म्याच्या प्रेरणेनं हात उंचावून भक्ती करा, स्वतःला समर्पित करा, शांत राहा, स्तब्ध राहा, पवित्र आत्म्याला तुमच्यातल्या काम करू द्या. काही लोक भावनिक होऊन उपासना करतात, काही लोक वेगळ्या प्रकारचं काम करतात. नाही चालत. देवदूतांच्या दृष्टीस पडला. अहो शेवटी येशूचं स्वर्गारोहण होत असताना हे लोक अरे 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 यानं भाकरी दिलती की निघाला, यानं पाण्याचा द्राक्षरस करता की निघाला, अरे यानं आम्हाला बरं केले की निघाला. काही लोक गेला म्हणून बघत होते. प्रेषितांच्या कृत्यात वाचा, त्यांच्या मनात काय काय अवस्था आली असेल. त्यांना वाटलं आता हे स्वर्गारोहण झालं, येशू गेला. तिथं पण 2 देवदूत आले, म्हटले अहो गालिलकरांनो, काय आकाशाकडे पाहत उभे राहिला आहात. जो प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं तुम्हाला पापांची क्षमा केली, ज्यानं तुमचे कुष्ठ घालवलं, ज्यानं तुमचे डोळे उघडले, ज्यानं तुम्हाला 5 बकरी 2 मासे दिले, ज्यानं पाण्याचा द्राक्षरस केला, ज्यानं पक्षीघाताला चालवलं, मेलेला लाजरसला उठवलं, ज्यानं तुम्हाला पाप क्षमा तारण दिलं, तोच प्रभू येशू ख्रिस्त. जसं तुम्ही त्याला स्वर्गात जाताना पाहता तसाच तोच येईल. प्रेज द लॉर्ड. तोच येईल, तोच. त्याची कॉपी झेरॉक्स वगैरे काही नाही बरं का. आज त्याची कॉपी आणि झेरॉक्स आम्हाला पाहायला मिळतं. हॅलो, सावध राहा चुकीच्या शिक्षणापासून, चुकीच्या सेवकांपासून. भविष्यवाण्या अनेक प्रकारचं. तू अमेरिकेला जाणार आहेस, तुम्ही इकडं जाणार, बाबा अमेरिका नको, मला भारतातच काही प्रगती होईल ते सांग म्हणायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहण होत असताना देवदूताने आनंदाची बातमी दिली. जो येशू जाताना पाहता तोच येईल. आज तीच आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी सांगतोय. जो येशू ख्रिस्त ज्यानं तुम्हाला पाप क्षमा केली, रोगमुक्त केलं, तारण दिलं, अश्रू पुसले, तोच येशू पुन्हा येणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांच्या 48 मधले आणि तो राष्ट्रात त्याची घोषणा झाली. सर्व राष्ट्रे त्याला शरण आलीत. तुम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर वाचलं, शेवटची 2 वचनं सांगतो आणि थांबतोय की प्रियानो, रोम 16:26, इफिस 3:8 तुम्ही वाचा. त्याचंही शुभवर्तमान, त्याच्या नामाची घोषणा सर्व जगात झाली. सर्व राष्ट्रात त्याची घोषणा झाली. एवढेच नाही तर सर्व राष्ट्रे, बायबलमध्ये लिहिलंय, आता सगळे त्या गावचे नगरचे लोक त्याचं ऐकायला एकदा जमले होते. प्रेज द लॉर्ड. सर्व राष्ट्रात त्याची घोषणा झाली, सर्व जगात त्याचवर विश्वास ठेवण्यात आला आणि शेवटी तो गौरवात वर घेतला गेला. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त जरी त्यानं दुःख सोसलं, जरी लोक त्याच्यावर थुंकले, त्याची दाढी ओढली, त्याला चापकाचा फटका मारले, काट्यांचा मुकुट घातला, कुणासाठी? कुणासाठी येशूने सहन केलं? ज्याचा जन्मोत्सव आम्ही साजरा करतो की हो येशू आमचा राजा आहे, म्हणूनच त्या मागे लोकांनी सोनं आणलं होतं, राजाला सोनं दिलं. होय, ऊद आणला होता, देवाला ऊद दिला जातो, गंधरस, मेलेल्या माणसाला गंधरस दिला जातो, कारण येशू पूर्ण राजा, पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव होता. प्रिय, येशू ख्रिस्ताचं दर्शन श्रीमंतांनी घेतलं, मागी लोकांनी अर्पणे दिलीत. मेंढपाळांनी ही सुवार्ता ऐकली आणि येशूचं दर्शन त्यांनी घेतलं, त्यांनी वेळ केला नाही. आज तुम्हाला हा ख्रिस्त जन्मोत्सव, येशू ख्रिस्त तुम्हाला दर्शन देण्यासाठी आज त्यानं वचन तुम्हाकडे पाठवलेलं आहे. तुम्ही वेळ करू नका.
आजही तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला दर्शन देण्यासाठी तयार आहे. तो तुमच्या हृदयामध्ये जन्म घेण्यास तयार आहे. परंतु आज हे सुभक्तीचं जे गुज आम्ही ऐकून स्वीकारलं पाहिजे. जसं मरियानं म्हटलं, तुझ्या वचनाप्रमाणे हो. तुम्ही म्हणायला पाहिजे की येशू, तुझ्या वचनाप्रमाणे मला शुद्ध कर, तुझ्या वचनाप्रमाणे मला नवा जन्म दे, तुझ्या वचनानं मला नवीन जीवनाचा अनुभव दे. योसेफानं म्हटलं, तुझ्या ठाई गर्भ आहे हे मला देवदूतांनी दाखवलेलं आहे. आणि त्यानं मंडळीला, आपल्या वधूला स्वीकारलं. तुम्ही स्वीकारा एकमेकाला, मंडळीला स्वीकारा, देवाच्या सेवकांना स्वीकारा, एकमेकाला स्वीकारा. स्वीकारण्यानं ख्रिस्ताचा जन्म झाला प्रियानो. तो देहानं प्रगट यासाठी झाला की बायबल सांगतं, जे मरणाच्या भयानं आयुष्यभर दासपणाने बांधलेले होते. काही वर्षापूर्वी इथं जमलेल्या काही बंधू आणि बहिणींना सैतानानं बांधलं होतं पापामध्ये, व्यसनामध्ये, मरणामध्ये. आणि म्हणून आज तुम्ही इथं हर्षानं आणि आनंदानं आलेला आहात की येशूने तुम्हाला मुक्त केलेलं आहे. पण तुमचं जीवन एवढ्यासाठीच नाही आहे. ज्या येशूने तुम्हाला मुक्ती दिली, तो येशू ख्रिस्त तुम्हाला जगाचे मीठ आणि प्रकाश असं करून ठेवलेलं आहे. यासाठी की आम्ही जाऊन त्याची सुवार्ता गाजवावी, आम्ही जाऊन त्याच्या नामाची घोषणा जगात करावी, आम्ही जाऊन अनेकांसाठी प्रार्थना कराव्या, आम्ही आमच्या देशावर प्रेम करावं, आम्ही देशातले नियम कायदे पाळले पाहिजेत, आम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. गरिबांची काळजी घेणं, अनाथ पोरक्या विधवांची दाद घेणं, आई वडिलांची काळजी घेणं, आपल्या पतीच्या अधीन राहणं, आपल्या पत्नीला शरीर समजून प्रीती करणं, या गोष्टी घरापासून सुरू व्हायला पाहिजेत. मंडळीच्या व्यवस्थेकडं देवाचा सेवक व्यवस्था करत असताना आम्ही त्याला मदत करायला पाहिजे. सुवार्ता प्रचार असू दे, मंडळीच्या आत्मिक आणि आर्थिक गोष्टीकडे असू दे. सेवकाचं कसं चाललेलं आहे, मंडळीतील कसं लोकांचं, हे सुभक्तीचं गुज निर्विवाद मोठं आहे. आणि जेव्हा आम्ही अशा प्रकारे एक मंडळीचं अवयव बनून, शरीर बनून, मेंढरं बनून, कळप बनून आम्ही काम करतो, तेव्हा तुम्हाला तो परमेश्वर आपल्या बेतलेहमात, आपल्या कळपात, आपल्या शरीरात तो तुम्हाला ठेवतो. आणि मग प्रियानो, पुन्हा पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही, सैतानाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही, मरणाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. कारण येशू ख्रिस्त गौरवात वर घेतला गेलेला आहे, वर घेतलेला ख्रिस्त आहे. आणि तो वर घेतलेला येशू ख्रिस्त आपल्याच गौरवात मंडळीला, म्हणजे तुम्हाला आणि मला, एक शरीर म्हणून, एक वधू म्हणून, एक मंडळी म्हणून तो लवकर घेण्यास येणार आहे. आम्ही तयारी केली पाहिजे. समर्पण करा स्वतःच्या शरीराचं. नाहीतर जसं दाखला प्रभूने सांगितला, एक लाजार फोडाने भरलेला होता, तो त्याचं फोड कुत्रे चाटत होते, त्याला आयुष्यभर काही मिळालं नाही, पण त्यानं चुकीचं काम केलं नाही. तो मेला, त्याला पुरलं आणि तो अब्रामाच्या उराशी गेला. परंतु जो श्रीमंत होता, जांभळी वस्त्र तो घालत होता, ख्याली खुशाली करत होता, परंतु त्यानं परमेश्वराचं भय बांधलं नाही, कुणाकडे लक्ष दिलं नाही, तो पण मेला. पण तो वर गेला नाही. तो कुठे गेला? अधोलोकात गेला. प्रियानो, जेव्हा एकदा आमचा आयुष्याचा प्रवास आहे भूतलावर संपेल, त्यानंतर आमच्याकडे चॉईस नाहीये. म्हणून काही लोक म्हणतात बघा, आयसीयू मध्ये गेल्या, पालक साहेब तुम्ही आला, बरं झालं, प्रार्थना करा हो, या आजारातून एवढी बरी होते. आणि मग बघा, आयसीयूच्या बाहेर आल्या मी येशूसाठी काय काय दिवे लावतो, काय दिवे लावतात. स्वार्थानं हाक मारू नका. आयसीयूच्या बाहेर आल्यावर खरंच ICU गॉड म्हणा, ICU, ICU, प्रत्येकाची भेट घ्या, प्रत्येकाला प्रभूला घेऊन चाला. तो श्रीमंत माणूस म्हणतो, मी इथं जाळात भाजलो जात आहे आणि तो माझ्या माडीच्या खाली होता की हो, तो तिथं आरामात आहे. अब्रामा, कुणाला तर पाठव आणि जरा तर एखादं बोट माझ्या ओठाला लावून थंड होऊ दे. देवाचं वचन त्याच्याकडे आलं, नाही. आता एकदा हिथून आणि तिथं रेंज जातच नाही. प्रेज द लॉर्ड. रेंज नाहीच आहे. प्रेज द लॉर्ड. इथं जे अरेंज झालंय हेच कायमचं आहे. प्रेज द लॉर्ड.
पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की जो येशू ख्रिस्त देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, जो देवदूतांच्या दृष्टीस पडला, ज्याच्या नामाची घोषणा राष्ट्रात झाली आणि जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला, यासाठी की त्यानं तुम्हाला आपल्या शरीरात आपले अवयव करून ठेवलेले आहे. त्यानं तुमचं शरीर आपलं मंदिर करून ठेवलेलं आहे. तुम्ही आत्मा पावलेले लोक आहोत, तुम्ही तारण पावलेले लोक आहोत. त्याच्या शरीरात राहा, त्याच्या कल्पात राहा, त्याचे लोक बनून राहा, त्याच्या बेतले मात्र यासाठी की तो येशू ख्रिस्त मंडळी म्हणून आम्हाला वर गौरवात घेण्यासाठी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही गौरवात घेतल्यासाठी आहोत. या आपण आपले डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. आपल्या जागेवरती उभं राहूया. थँक्यू लॉर्ड. कुणी कुणाकडे बघू नका. परमेश्वराचं शुभ वर्तमान वचन तुम्हाकडे आलेलं आहे. आपले डोळे बंद ठेवा. जे ऐकलं ते देवाचं वचन आहे. हे मनुष्याचे विचार नाही आहेत बहिणी. मी ज्ञानी नाहीये, मी प्रभूचा दास आहे. माझ्या बंधू, देवाचं वचन तुझ्याकडे आलेलं आहे. देवाचं वचन जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला ते बंधमुक्त करतं. प्रत्येक शाप येशूच्या नावात निघून गेलेले आहेत. डोळे बंद ठेवा. स्वतःला येशूच्या हाती समर्पित करा. सिस्टर डोळे बंद ठेवा. सिस्टर डोळे बंद ठेवा. बंधूंनो डोळे बंद ठेवा. येशू तुम्हाला आज वचनाच्या द्वारे बोललेला आहे. तो येशू आज तुम्हाला पाहताना शरीर असं पाहत नाहीये. इथून पुढे पाऊल म्हणतो आम्ही कुणाला शरीर असं पाहत नाही. आज येशू देखील तुम्हाला आपलं शरीर असं पाहत नाही, आपलं मंदिर असं बघत आहे, तुम्हाला आपला आत्मा असं बघत आहे. हॅलो, डोळे बंद ठेवा. तपासा, स्वतःला तपासा. डोळे बंद ठेवून की तुमच्या शरीरात काय काय चालू आहे. तुमचे डोळे डोळे बंद असताना तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुमची भेट घेऊ इच्छिता. तो तुम्हाला या नाताळचा आनंद देऊ इच्छिता. येशू ख्रिस्त तुमची परिस्थिती बदलू इच्छिता. तुम्ही पवित्र आत्म्याने भरले जाणार आहात. सामर्थ्य तुमच्यावर असणार आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये तुम्हाला आपली साक्ष बनवून, आपले सेवक संदेष्टे बनवून तुम्हाला वापरेल. भिवू नका. आज आजार येशूच्या नावात निघून गेलेला आहे. मरणाचं भय निघून गेलेलं आहे. सेनाधीश परमेश्वरा, येशूच्या नावामध्ये आज मी प्रार्थना करत आहे. राजा येशू, ज्याने हे वचन ऐकलं, हे प्रभू येशू त्यांच्यावर तू दया कर. त्यांचं शरीर हे तुझं मंदिर आहे प्रभू. हे शुद्ध आणि पवित्र राहण्यास तू त्यांना कृपा पुरव. राजा येशू, ज्यांना तू पवित्र आत्मा दिलेला आहेस, त्यांना आत्म्याच्या स्वाधीन राहण्यास सहाय्य कर. हे बापा येशू, मी प्रार्थना करतो
ज्या आजाराच्या भयामध्ये, मरणाच्या भयामध्ये आहेत, येशूच्या नावामध्ये आज तो आजार, ते पाप आणि व्यसन निघून जा यावेळेला. प्रत्येक प्रकारचं भय, भीती येशूच्या नावात निघून जा. सैतानाने आखलेल्या दुष्ट योजना, नाजुरी येशूच्या नावात आज मी रद्द करत आहे. परमेश्वराने तुमच्यावरचं सैतानाचं जुआज काढून टाकलेला आहे. दया प्रभू येशू, हे तुझे लोक आहेत प्रभू. यांना तो परमेश्वरा तू राखून ठेवलेला आहेस. त्यांना तुझ्या गौरवासाठी प्रभू सुरक्षित ठेव. दया प्रभू येशू, पास्टर दिनकर साळुंके पास्टर, इथं जमलेली सर्व मंडळी, सर्व तुझे सेवक वर्ग, यांच्याबद्दल मी तुझा आभार मानितो. ज्या लेकराने आराधना केली, ज्यांनी परमेश्वर स्तुती स्तवनाद्वारे, नृत्याद्वारे तुझा महिमा केला, त्यांना तू आशीर्वादित कर प्रभू. या शहरात असणाऱ्या सर्व मंडळी आशीर्वादित असू देत. तुझ्या नामाचं गौरव होऊ दे. या शहरामध्ये असणारे अधिकारी असतील, राजकीय सामाजिक अधिकारी, यांच्यावर आशीर्वाद पाठव देवा. जे प्रशासन आहे त्यांना परमेश्वरा तू सहाय्य कर माशा देवा. देशावर, भारत देशावर आमचे आशीर्वाद पाठव. प्रत्येक व्यक्ती, कुटुंब प्रभू येशू तुझ्या कृपेने त्यांचं तारण होऊ दे. आज धन्यवाद देतो राजे येशू की तुझं वचन तू आम्हाकडे पाठवलं आणि तू आज आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस. सर्व मान, सन्मान, महिमा, गौरव तुला देऊन आभारासहित प्रार्थना येशूच्या नावात केली नाही पिता. आमेन, आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. पुन्हा एक मी सर्व सेवक वर्गांचं, मंडळीतील सर्व बंधू बहिणींचं, लहान थोरांचं, पास्टर दिनकर साळुंके आणि दोन्ही जगताप पास्टरांचं आणि उपस्थित सेवकांचं देखील मनापासून आभार मानितो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.